आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। शेतकरी संघटनेचे प्रणेते कैलासवासी शरद जोशी यांची 91वी जयंती अंगारमळ्यात उत्साहात साजरी। आंबेठाण शेतकऱ्यांचे पंचप्राण कैलासवासी शरद जोशी यांच्या 91व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील आंबेठाण येथील कैलासवासी शरद जोशी यांच्या अंगारमळ्यातील निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी चाकण येथील महाविद्यालयात 3 दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते। आदरणीय कैलासवासी शरद जोशी साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात एकेकाळी शेतकरी संघटनेचे मुलूक मैदानी तोप लक्ष्मणराव वडले यांनी शेतकऱ्यांचे पंचप्राण कैलासवासी शरद जोशी यांच्या कार्यपद्धतीवर आधारित योगदानाबद्दल आपल्या अभ्यासपूर्ण व विनोदी शैलीत भाषण देऊन तरुण विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले। भारतीय शेतकऱ्यांना सन्मानाने जगतावे म्हणून स्वतः कोरडवाहू शेतीचा अनुभव घेण्यासाठी 1 जानेवारी 1977 मध्ये चाकण शेजारील आंबेठाण येथे सामुदायिक शेतीला सुरुवात केली। 25 मार्च 1978 ला चाकण येथे पहिले कांदा आंदोलन उभे केले। ऑगस्ट 1979 मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना केली। कैलासवासी शरद जोशी यांच्या 91व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी समारंभात विदर्भ, मराठवाडा, नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकरी संघटनेचे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव तसेच शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले व इतर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। अंगारमळ्यातील ट्रस्टचे विश्वस्त प्राध्यापक सुरेश म्हात्रे यांनी कैलासवासी शरद जोशी यांच्या 91व्या जयंतीचे आयोजन केले होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष लक्ष्मणराव वडले होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी उपस्थित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले। यावेळी शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार।